शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधील भगवंतांच्या 1000 दिव्य नामांचा आपण क्रमाक्रमाने विचार करत आहोत। ब्रह्मचैतन्य महाराजांचं एक वचन आहे, मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर चांगली कामं करतो, वाईट कामं करतो। चांगल्या कामांना पुण्यकर्म म्हणतात, वाईट कामांना पाप म्हणतात। पाप पुण्य मनुष्याच्या हातून होत असतं, नेहमी जाणून होतं, अजाणता होतं। ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर त्यांच्या प्रवचनांमध्ये एका ठिकाणी असं म्हणाले की पापांचा हिशोब, मनुष्य जी पापं करतो किंवा त्याच्या हातून जी घडतात त्याचा हिशोब यम ठेवतो। ही देवता आहे। यम पापांचा हिशोब ठेवतो, पण मग पुण्याचा हिशोब कोण ठेवणार? भगवान पुण्याचा हिशोब ठेवतात। म्हणजे राम, कृष्ण, विष्णू हे पुण्याचा विचार, पुण्याचा संग्रह जो आहे त्याचा विचार करतात, त्याचा हिशोब ठेवतात। आणि भगवान नामाचं फार पुण्य आहे। भगवान नामाचा हिशोब भगवान ठेवतात। पुण्याचं म्हणजे नामाने पुण्य होतं, म्हणून भगवान हे एखाद्या जीवाने किती नाम घेतला हा सगळा हिशोब भगवान करतात। म्हणून पापाचा हिशोब यम करतात आणि पुण्याचा किंवा नामाचा हिशोब भगवान स्वतः करतात। आणि भगवान एका ठिकाणी असं म्हणाले, पण याची काही लोकांना काहीच नसते पडली, पूर्ण आयुष्य निघून जातं पण नामसाधना करावी असं मनात विचारही येत नाही। भगवान म्हणतात, ठीक आहे, इतका सुंदर अधिकारी नरदेह तुम्हाला दिला, पण तुम्ही माझं नाम घेत नाही। सर्व सांडण शोधामधला ऐसे भगवंताची बोलला, लोकी शब्द अमान्य केला भगवंतांचा। श्रीरामाची दासबोधात ओवी आहे। भगवान म्हणतात, ठीक आहे, तुम्ही नाम नका घेऊ, आपल्या कामं करत राहा। आणि एका ठिकाणी इतकं सुंदर एका कवीने, हिंदी कवीने म्हटलं, अगर तुम अपने काम पर, अगर तुम मेरे नाम पर तो मैं तुम्हारे काम पर। तुम्ही माझं नाम घ्या, मी तुमची सगळी व्यावहारिक कामं करीन, तुम्हाला यश देईन, कीर्ती देईन, पैसा देईन। अगर तुम मेरे नाम पर तो मैं तुम्हारे काम पर अगर तुम अपने काम पर तो मैं अपने धाम पर। मला काय पडलं आहे, मी मथुरेत अयोध्येत मजेत आहे। अगर तुम मेरे काम कर नाम पर तो मैं तुम्हारे काम पर। नाही तर मी बरं आहे तिथे, तुम्ही आपल्याच कामात राहाल तर मी आपल्या अयोध्येत, मथुरेत, वैकुंठात बरं आहे। भगवान नामाचा हा महिमा आहे। स्वतः भगवान एखाद्या जीवाचं किती नाम झालेलं आहे आणि किती नामसाधना केलेली आहे याचा हिशोब भगवान ठेवतात। आज आपल्यासमोर जो श्लोक आहे श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधला 61 क्रमांकाचा श्लोक आहे। श्लोक म्हणू आधी आपण। सुधन्वा खंड परशुर दारुणो द्रविण प्रदः दिविस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। सुधन्वा खंड परशुर दारुणो द्रविण प्रदः दिविस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः। या श्लोकामध्ये 7 नावं आहेत भगवंतांची आणि पहिलं नाव आहे या श्लोकामधलं सुधन्वा। सुधन्वा, धन्वा म्हणजे धनुष्य। भगवंतांचं धनुष्य सारंग नावाचं आहे। शारंगधर म्हणतो ना आपण, शारंगधर, सारंगधर हे त्यांचं नाव, म्हणून शारंगधराची पुष्कळ मंदिरं असतात आणि त्याच्या हातात धनुष्य असतं।
राम अवतारात भगवान हातात धनुष्य धारण केलं आहे. धनुर्धर प्रभू श्रीराम फार मोठे धनुर्धर, अर्जुन मोठा धनुर्धर. सुधन्वा चांगलं धनुष्य, उत्तम धनुष्य धारण करणारा. उत्तम म्हणजे जे वापरून भगवान दुष्टांचा परिहार करतात. विनाशाय च दुष्कृताम. खूप चांगलं धनुष्य याचा अर्थ एक पत्नी एक वचनी एक बाणी प्रभू राम अवतारात ब्रीद आहे. एक बाण एकदा धनुष्याला लावला, प्रत्यंचेला लावला की ते आता तो परत नाही घेणार ते, आणि तो फक्त दुष्टांच्या संहारासाठी किंवा सुजनांच्या कल्याणासाठीच वापरणार. म्हणून सुधन्वा चांगलं काम करण्याकरता. दुष्टांचा संहार हे चांगलंच काम आहे, कारण त्यामुळे सज्जनांना सुखाने राहता येतं, यज्ञ करता येतात, गायींना वाढवता येतं, स्वतः काही धार्मिक कृत्य करता येतात. म्हणून सुधन्वा चांगलं धनुष्य धारण का करतो? कारण प्रजेच्या लोकांच्या कल्याणासाठी चांगल्यासाठी करतो, आणि त्यात ज्यांची बाधा येते त्यांना नाहीसं करतो. अजून एक अर्थ भाष्यामध्ये दिलेला आहे की धन्वा शब्दाचा एक अर्थ मार्ग, दिशा, डायरेक्शन ज्याला म्हणतो. भक्तांना योग्य दिशा आणि मार्ग दाखवणं आणि त्यांच्या साधनेप्रमाणे त्यांना योग्य ठिकाणी घेऊन जाणं, हे सुद्धा भगवान दिशा नुसतं दाखवत नाही, त्यांच्या साधनेप्रमाणे त्यांना योग्य ठिकाणी घेऊन जातात. गजेंद्र अवताराची आपण कथा, गजेंद्र मोक्षाची कथा आपण ऐकली असेल. त्यात भगवान त्याच्या पूर्वपुण्यामुळे, हा इंद्रद्युम्न राजा आहे पूर्वजन्माचा, खूप साधना केलेला आहे, पांड्य देशाचा आहे असं भागवतात कथा आहे 9व्या स्कंदात. भगवान तिथे आले, त्याला स्पर्श केला, कारण त्याचा पाय एका नकराने पकडला आहे, तो अडचणीत आहे, वेदना होतात आहे. पण भगवंतांनी त्याला मार्ग दाखवला नाही, त्याच्या साधनेप्रमाणे त्याला कुठे नेलं याचं वर्णन व्यासमहर्षींनी श्लोकात केलं आहे. गजेंद्रो भगवत स्पर्शात. भगवंतांनी फक्त पाठीवून हात फिरवला, त्याच्या आधी नकराला संपवलं त्यांनी सुदर्शन चक्राने भगवंतांनी, अशी कथा आहे 8व्या स्कंदात. गजेंद्रो भगवत स्पर्शात विमुक्तो अज्ञानबंधनात, विमुक्त हा अज्ञानबंधनात, आणि प्राप्तो चतुर्भुजो रूपम पीतवासास चतुर्भुज. त्याचं अज्ञानाचं बंधन, अविद्येचं बंधन पूर्ण नाहीसं केलं, आणि प्राप्तो चतुर्भुज रूपम. गजेंद्र भगवत स्पर्शात, फक्त स्पर्शाने दिशा तर दाखवली, मार्ग तर दाखवला, साधना पूर्ण झाली आहे, म्हणून त्याला वैकुंठ दिला भगवंताने, स्वरूपता मुक्ती दिली आहे. प्राप्तो चतुर्भुज रूपम, याचा अर्थ त्याला स्वरूपता, कारण भगवान 4 हाताचे आहेत ना, चतुर्भुज भगवान. गजेंद्राला सुद्धा भगवंतांनी 4 हात प्रदान दिलेले आहेत, आणि म्हणून भगवंतांच्या सुधन्वा या नामाचा अर्थ भाष्यामध्ये चांगलं धनुष्य धारण करणारा, चांगल्या कार्यासाठी वापरणारा, आणि त्याचबरोबर भक्तांना धन्वाचा अर्थ जर दिशा मार्ग घेतला तर जो भक्तांना सुंदर असा मोक्षाचा मार्ग दाखवतो, म्हणून भगवंतांचं नाव सुधन्वा असं आहे. आणि धनुष्य चालवण्यामध्ये अत्यंत प्रवीण प्रभू रामचंद्र आहेत. सुधन्वा त्यांच्या हाती धनुष्य आहेच, कोदंड नाही त्यात नाव आहे त्याचं, पण भगवान विष्णूंच्या आणि कृष्णाच्या हातात धनुष्य शारंग या नावाने असतंय. आचार्यांनी अजून एक अर्थ दिलेला आहे भाष्यामध्ये, जो जीवाच्या सर्व इंद्रियांचं धनुष्य आहे. जीवाला इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मनबुद्धी, चित्त, हे सगळे इंद्रियच आहेत, अंतरेंद्रिय, बाह्य इंद्रिय. या सर्व इंद्रियांचं धनुष्य, जीवांच्या सर्व इंद्रियांचं धनुष्य. जीवाला इंद्रिय का दिली भगवंतांनी? मनुष्य देहाचा विचार करू. मनुष्य देहामध्ये जी इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय भगवत प्राप्तीसाठी दिलेली साधनं आहेत, आणि ह्याद्वारे जसे डोळे तुम्ही पाहरे सुख पहा विठोबाचे मुख, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, हे सगळे डोळे, कान, नाक, हे सगळे इंद्रिय जी आहेत ही भगवत प्राप्तीसाठी अत्यंत योग्य आहे. वास्तविक इंद्रियांचा स्वभाव कसा आहे? ते विषयांकडे सहज धावतात. आपण अर्थ पाहतो सुधन्वाचा जो आचार्याने एक अर्थ दिला आहे, सर्व जीवांच्या इंद्रियांचं धनुष्य. विषयांचा स्वभाव कसा आहे? ते सहज, इंद्रियांचा स्वभाव कसा आहे? ते सहज विषयांकडे धावतात, कारण ब्रह्मदेवाने तशी निर्मितीच केलेली आहे. कारण ब्रह्मदेवाने सगळे इंद्रिय जीवाची ही बहिर्मुख केलेली आहेत. परांची खाणी व्यतृण स्वयंभू अशी श्रुती आहे. परांची खाणी व्यतृण स्वयंभू, सगळे बहिर्मुख केलेली आहेत. मग त्या इंद्रियांचं हे धनुष्य जे बहिर्मुख आहेत ते उचलायचं म्हणजे काय करायचं? कारण याचा अर्थ आचार्यांनी जो जीवांच्या इंद्रियांचं धनुष्य आहे
त्या इंद्रियांचं लक्ष विषयांमधून काढून, विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यांना युक्तिप्रयुक्तीने संत सहवासात नेऊन स्वतः उपदेश करून ग्रंथाद्वारे कुठून तरी त्या भक्ताला सगळं समजावून सांगणं की इंद्रियांचा उपयोग तू फक्त आत्मस्थिती प्राप्तीसाठी कर, स्वरूप प्राप्तीसाठी कर, मनुष्य देहासाठी मधल्या इंद्रियांमध्ये. म्हणून इंद्रियांना दिशा देणारा, इंद्रियांचा स्वामी, इंद्रियरूप जीवाच्या इंद्रियरूप धनुष्य धारण करणारा, म्हणजे त्यांना मार्ग दाखवणारा आणि योग्य दिशा देऊन त्यांना स्वरूपाकडे आकृष्ट करणारा, असं आचार्याने वर्णन केलं आहे. कारण दोनच मार्ग आहेत ना, श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मिळतात, स्तव संपरिक्त विविनक्ती धीरहा. कठश्रुती, उपनिषद श्रुती आहे. दोन मार्गांपैकी, श्रेयस आणि प्रेयसांपैकी या जीवाला हळूहळू इंद्रियांचं त्याचं गमन किंवा जाणं जे प्रेयसाकडे जास्त आहे. श्रेयो धीरो भी पुरुषो वृणीते, मंदो योगक्षेमात वृणीते, असं वर्णन आहे. मंद अधिकारी जे असतात ते फक्त प्रेयसासाठी प्रयत्न करतात इंद्रियांच्याद्वारे. ती त्यांची बहिर्मुख असलेली इंद्रिय विषयांमधून काढून ती देवाकडे किंवा स्वतःकडे लावण्यासाठी त्यांच्या इंद्रियांच्या जे धनुष्य आहे, इंद्रियांना धनुष्य म्हटलं आहे, तो परमात्मा आहे असा अर्थ एक केलेला आहे. इंद्रियाचं धनुष्यरूप परमात्मा आहे म्हणून सुधन्वा असा त्याचा अर्थ आचार्यांनी केलेला आहे. मग जीवाला क्रियमान स्वातंत्र्य आहे, ते दिलेलं आहे देवाने जन्माच्या वेळी. त्याचा उपयोग करून इंद्रियांना सन्मार्गाला लावणं, त्यांच्याकडून नुसतं बाह्यवृत्ती धारण न करता अंतर्मुखता येऊन मी कोण आहे, देव कोण आहे याचा नित्य करावा विचार. दासबोधात रामदास स्वामी मी कोण, देव कोण, हा करावा विचार. आणि ते करण्यासाठी इंद्रियांचं धनुष्य परमात्मा आहे. कारण त्या इंद्रियांना प्रेरणा भगवंतांचीच आहे. कारण इंद्रियांचा तो स्वामीच आहे. हो, नेत्रस्य नेत्र, श्रोत्रस्य श्रोत्र, मन, हे सगळं केनोपनिषदात वर्णन आहे. सगळ्या इंद्रियांचा स्वामी आहे तो. आणि म्हणून हे इंद्रियरूप धनुष्य तो उचलू शकतो. त्याचं नावच त्यामुळे सुधन्वा ठेवलं आहे. श्रोते हो, याप्रमाणे भगवंतांचं ह्या श्लोकातलं पहिलं नाव सुधन्वा याचा आपण विचार केला काही वेळ. द्वितीय क्रमांकाचं नाव आहे या श्लोकामधलं खंड परशु. खड्ग शब्द आणि परशु शब्द आहे. खड्गपासून खंड, खड्ग म्हणजे तलवार असा अर्थ होतो. आणि परशु, परशुराम अवताराशी याचा थोडा संदर्भ आहे. परशु धारण करणारे, तलवार खड्ग आणि परशु दोन्ही धारण करणारे. परशुराम अवतारामध्ये भगवान परशुरामांनी, जे विष्णूंचा अवतारच आहे, 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली परशु वापरून. आणि त्यामुळे परशुरामांच्या हातात जे आहे परशु ते आणि खड्ग म्हणजे तलवार हे एकत्र करून हा शब्द बनला आहे खंड परशु. दोन्ही तो वापरतो. आणि कशासाठी भगवान हे दोन्ही वापरतात तर अधर्माच्या नाशासाठी. कारण भगवंतांची धर्म ही सार्वभौम व्यवस्था आहे, त्यांनी निर्माण केलेली. तिच्यावर आघात जेव्हा होतात किंवा काले नेह महता योगो नष्ट परंतप असं जेव्हा होतं की ही व्यवस्था विस्कळीत होते, दुर्जन ती बिघडवतात, त्या मग भगवंतांच्या नेहमीच्या वेदवाक्याप्रमाणे यदा इदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान खड्ग, खंड परशु, तलवार आणि परशु हातात घेऊन येतात. अधर्माच्या नाशाकरता तलवार आणि परशु वापरतात. आणि भगवंतांचं म्हणून हे नाव अधर्माचा नाश करणारा परमात्मा आहे. त्यासाठी जी आयुध तो वापरतो ते खड्ग आणि परशु आहे. म्हणून त्याचं एक ते नावच बघा, जो जे धारण करतो ना तसं त्याचं नाव पडतं. हो, ज्याच्याजवळ ते ज्या प्रमाणात असतो त्याचं ते नाव पडून जातो. म्हणजे एखादा माणूस खूप श्रीमंत आहे तर लोक त्याला जाता येतात श्रीमंतच म्हणतात. त्याचं नावाने बोलावणार नाही, श्रीमंत आले म्हणतात, श्रीमंत आले. एखादा नुसतं वैद्यकीय व्यवसायात कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत नाही तर डॉक्टर आले म्हणतात. ज्याच्याजवळ आहे, जी विद्या आहे, जे आयुध आहे, त्याला त्या नावाने ओळखायची पद्धत आहे. म्हणून खंड आणि परशु हातात धारण करून दुष्टांचा आणि अधर्मांचा संहार करणारा, नाश करणारा, संपवणारा, या अर्थाने हे भगवंतांचं नाव खंड परशु असं आहे 2 क्रमांकाचं. 3 क्रमांकाचं नाव भगवंतांचं आहे दारुण. दारुण शब्दाचा अर्थ कठोर असा होता.
खरंच विचार केला, भगवान कोमल आहेत की कठोर आहे? हो, कोमलही आहे, कठोरही आहे. पण परिस्थितीप्रमाणे त्यावेळी कर्तव्याचं काय रूप आहे, स्वरूप आहे, भगवान कठोर होतात. मग कोमल अंतःकरण थोडा विसरतात. काय परिस्थिती आहे, कोणता प्रसंग आहे, काय कार्य करायचं आहे. पण एक नक्की की भगवंतांची कठोरता ही दुष्टता नाही आहे, ती धर्माची घडी व्यवस्थित राहावी म्हणून भगवंतांनी ते स्वेच्छेने स्वीकारलेली कठोरता आहे. कारण कठोरता दोन प्रकारची असते. एक दुष्टांची कठोरता असते, जसं रावण, कुंभकर्ण, भीम हे सगळी माणसं आहेत. हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष इत्यादी ही सगळी दैत्य मंडळी, बली, ही सगळी अत्यंत दुष्ट कठोरता आहे यांची, दुष्टतेने कठोरता आहे. कारण यांनी भगवंताची स्पर्धा केली. भगवंत त्रैलोक्याचे स्वामी या सर्व दैत्यांनी त्या त्या युगामध्ये भगवंतांची स्पर्धा केली आणि आपण भगवान व्हायचा प्रयत्न केला. म्हणून यांची दुष्ट प्रकारची एक कठोरता आहे, यांची दुष्ट प्रकारची दारुणता आहे. आणि एक दुसरी असते कर्तव्य पालनासाठी. भगवान परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय का केली? कर्तव्य पालन. त्यांच्या अवताराचं ते कार्य आहे. अत्यंत कठोर झाले आणि 21 वेळा प्रत्यक्ष निक्षत्रिय केली. भगवान श्रीरामांच्या जीवनात तर कठोरतेचे किती प्रसंग आहेत. प्रभू रामचंद्र वास्तव काकुस्थं कर्णाणं गुणनिधीं विप्रप्रियं धार्मिकांचं वर्णन आहे. सगळे चांगले गुण, उत्तम गुण आहेत. अवतार आहे, ईश्वर आहे, पण कितीतरी ठिकाणी किती कठोरता धारण केली आहे. 14 वर्षांचा वनवास त्यांना भोगायचा आहे. किती कठोर अंतःकरणाने गेले. आईला दुखवून, कौशल्याचे काय त्यात चूक होती? काही नाही. भरताला दुखवून, काय त्यांची चूक आहे? प्रजाजनांना दुखवून का गेले? कारण कठोर कर्तव्य पालन, पितृ आज्ञा पालन करण्यासाठी, कर्तव्याच्या रक्षणासाठी. आणि मी जर केलं, हे जर केलं नाही तर लोक अवतारात सुद्धा देवासा वागतो असं वागणार नाहीत. म्हणून मला कर्तव्य पालनासाठी कठोर व्हायला लागेल. भगवान स्वेच्छेने मग वनात गेले. रामायणामध्ये प्रसंग अत्यंत कठोर अंतःकरण केलं. पण हे धर्मपालना करताय. कर्तव्य हे धर्मपालना करता धारण केलेली कठोरता अवतारात ईश्वर अवतारात करीत असतो. अनेक प्रसंग राम अवतारात अजून पुढे येतात. प्रभू रामचंद्रांनी जेव्हा लंकेवर आक्रमण करून जानकीला सोडवली, रावण समाप्त झाले. जानकी देवीला मनात काही नसताना कठोरता धारण करून शुद्धी द्यायला सांगितली. अग्नी प्रज्वलित केले. जानकीला सांगितलं तू दिव्य दे. मग जानकींना ते दिव्य करताना भगवंतांच्या अंतःकरणाची दशा अवस्था कठोर आहे. वास्तविक जानकीवर त्यांचं प्रेम नाही का? आहे. पण तरी देखील लोकापवाद येऊ नये. मी राम आहे, मी अवतार आहे, राजा आहे म्हणून तो अपवाद येऊ नये. लोकांच्या नजरेतून मी एक राजा उतरून जाऊ नये. मी नाही, राजा. म्हणून भगवंतांनी सीतेला शुद्धीकरणसुद्धा करायला सांगितले आहे. त्याचं कारण असं आहे, कर्तव्य पालनामध्ये भगवान कठोर का असतात असा जर प्रश्न आपण विचारला. ईश्वरसुद्धा कर्तव्य पालनात कठोर दिसतात. कारण ईश्वर आणि अवतार हे न्यायी असतात. त्या त्या जीवांनी जसं कर्म केलं आहे त्या कर्माचं त्याला फळ मिळालं पाहिजे. ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, गीतेत वर्णन आहे. आणि भगवान त्यामुळे आपण कठोर वागल्यासारखे दिसतात, पण ते कर्तव्य पालनात कधीही चुकत नाही. राम राजा आहे ना. एक प्रसंग आहे उत्तर कांडामध्ये रामायणाच्या. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांचं कसं नातं आहे? अत्यंत प्रेमाचं आहे. लक्ष्मण अत्यंत आज्ञाधारक आहे. प्रभू रामांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर आहे. खूप प्रेम आहे. वाल्मिकी रामायणामध्येच नव्हे तर सर्व रामायण कथांमध्ये लक्ष्मणाला रामांचा बहिश्चर प्राण मानला आहे. लक्ष्मणो लक्ष्मी संपन्न बहिप्राण इवापरः असा श्लोक आहे. लक्ष्मणो लक्ष्मी संपन्ना बहिप्राण इवापरः. त्याला बाह्य प्राण म्हटलं आहे. रामांच्या शरीरामध्ये जो देह त्यांनी धारण केला आहे त्याच्यात पंचप्राण तर आहेतच, पण अशी कल्पना करूया की बाहेर एखादा प्राण ठेवता येईल तर तो बहिप्राण लक्ष्मण आहे. तरीसुद्धा प्रभू रामचंद्र उत्तरकांडामध्ये असा एक प्रसंग आहे की रामांना खूप कठोरतेने वागावं लागलं. प्रेम आहे लक्ष्मणावर, बहिप्राणच आहे. त्यांनी वनवासात
कंदमुळं खाल्ली सुद्धा नाहीत, उपाशी राहिला आहे, निराहारी राहिला 14 वर्ष. या लक्ष्मणावर रामांचं प्रेम नाही असं नाही आहे. पण एक प्रसंग असा आहे उत्तरकांडामध्ये की राम आणि कालपुरुष आता अवतार समाप्तीकडे चालले आहेत. प्रभू रामचंद्र दिवस जवळ आलेत अवतार समाप्तीचे. कालपुरुष आले रामांशी चर्चा करायला की रामा आता बस झालं, तुम्ही विष्णू आहात मला माहिती आहे, चला आता वैकुंठात अवतार विसर्जन करा. आणि ही चर्चा गुप्त चर्चा आहे, बाहेर कुणालाही माहीत नाही. अंतर्गृहामध्ये फक्त प्रभू रामचंद्र आणि कालपुरुषच आहेत. लक्ष्मणाला दारावर उभं केलं आहे, आज्ञाधारक आहे. लक्ष्मणा, माझी आणि कालपुरुषाची काही गुप्त चर्चा करायची आहे, मला त्याची इच्छा आहे माझ्याशी गुप्त चर्चा करावी. तू द्वारपाल राहा इथे आणि आत कुणाला येऊ दे नकोस. जानकी देवींना वनात सोडून दिल्या कठोरतेने, तोही प्रसंग कठोरतेचाच आहे. कर्तव्य पालनासाठी, कारण एका रजकाने आक्षेप घेतला, रावणाकडे राहिलेली सीता तुम्ही कशी जवळ ठेवू शकता, म्हणून सीता त्याग करताना कठोर आहे अंतरकराची दशा. आता लक्ष्मणाचा प्रसंग पाहता होता, पण लक्ष्मण द्वारपाल म्हणून राहिला आणि अचानक दुर्वास ऋषी आले. त्यांना काही काम आहे रामांशी. ते लक्ष्मणाला विनंती करतात, लक्ष्मणा मला आज जाऊ दे, रामांशी मला खूप महत्त्वाचं काम आहे, गरजेचं आहे, गरज आहे, भेटीची गरज आहे. लक्ष्मण म्हणतात, नाही मुनिवर, मी आपल्याला वंदन करतो, पण प्रभू रामांचीच आज्ञा आहे की ते कालपुरुषाशी एकांतात काही गुप्त चर्चा करतात आहेत, आपल्याला आत जाता येणार नाही. दुर्वास खूप क्रोधात आले, चिडले, अरे मला तू अडवतोस, तू अडवणारा कोण आहेस? जर मला आत्ता जाऊ दिलं नाहीस तर मी आत्ता सगळ्या अयोध्येचं भस्म करीन. आणि त्यांचं सामर्थ्य आहे तेवढं. लक्ष्मणाला माहिती की हे जर खरोखर अत्यंत क्रोधात गेले आणि शाप दिला, अयोध्या जळून भस्म होऊन जाईल. मग काय उपयोग आहे द्वारपाल राहून रामांच्या, माझा तरी काय. लक्ष्मणाने विचार केला, आत गेलं. रामांनी सांगितलं आहे, आमची एकांतातली चर्चा जो भंग करेल त्याला मृत्यूदंड मिळेल. माहिती आहे की आत गेलं तर मृत्यूदंड आहे, पण तो स्वीकारला. आणि दुर्वास आले सांगायला रामांना, आत गेले. मग पुढे तो प्रसंग संपला, कालपुरुष निघून गेले, दुर्वासही गेले. प्रभू रामांनी विचारलं, लक्ष्मणा तू आत कसा आलास? तुला सांगितलं होतं दारावर उभा राहा म्हणून. मी सांगितलं, प्रभो मी जर आत आलो नसतो तर दुर्वासांनी अयोध्या सगळ्या प्रजाजनांसह भस्म करून टाकली असती. त्यांचं सामर्थ्य आहे म्हणून मला मर्यादा ओलांडावी लागली. प्रभो मला जो आपण ठरवला तो दंड द्या. जर तुमचं माझ्यावर खरंच प्रेम असेल आणि माझ्यावर कृपा करणार असाल तर एवढी कृपा करा. तिथे सुंदर श्लोक लक्ष्मणाच्या तोंडी वाल्मिकीने लिहिला आहे. यदि प्रीतिर महाराज यद्यनुग्रहतामयी. हे जर असं असेल, माझ्यावर प्रेम तुमचं असेल तर मला तुम्ही ठार मारा. जहिमाम निशंकस्त्वम धर्मम वर्धय राघव, असा वाल्मिकी रामायणामध्ये सुंदर श्लोक आहे. जय म्हणजे मारा, ठार मला. जयमाम निर्विशंकस्त्वम, मनात अजिबात शंका ठेवू नका. रामा मी अपराध केला आहे, आपल्या आणि काळपुरुषाच्या चर्चेमध्ये मला आत यावं लागलं. रामा जहिमा निर्विशंकस्त्वम, अजिबात मनात शंक नाही होता, मला मारा. कारण धर्मम वर्धय राघव, रामो विग्रहवान धर्म म्हणतात ना, धर्माचं रक्षण करा, धर्माचं उल्लंघन करू नका, रक्षण करा. काय संवाद आहे. मग ह्या प्रसंगानंतर त्यांनी असं म्हटल्यानंतर रामांना लक्ष्मणाला ठार मारणं आवश्यक आहे आणि मृत्यूदंड देणं आवश्यक आहे. कल्पना तर करून बघा, जो बहिष्ठर प्राण आहे, इतकं प्रेम लक्ष्मणाचं रामावर, रामांचं लक्ष्मणावर आहे, त्याला मृत्यूदंड द्यायचा आहे. म्हणून रामांच्या तोंडी वाल्मिकीने एक सुंदर श्लोक घातला आहे. राम म्हणतात, लक्ष्मणा विसर्जये त्वाम सौमित्रे. हे लक्ष्मणा मी तुझा त्याग करतो. विसर्जये त्वाम सौमित्रे, मी तुझा त्याग यासाठी करतो आहे की मला माहिती आहे तुला मृत्यूदंड द्यायचा आहे, पण तुला सांगतो लक्ष्मणा, मी त्यागो वा विहितो दंडम, त्यागो वधो वा विहितम साधूनांतु भयम समम, असं श्लोक आहे त्या ठिकाणी. विसर्जय त्वाम स्वामित्रे माभूत धर्म विपर्याय, धर्माचं रक्षण करण्यासाठी मी तुझा त्याग करतोय. विसर्जय म्हणजे त्याग करणं, मी तुझा त्याग करतोय.
कारण सत्पुरुष, तू सत्पुरुष आहेस. साधू म्हटलं आहे त्याला रामाने, साधूनां तू उभयम समम. साधूंसाठी त्यांचा कोणीतरी त्याग करणे किंवा त्यांना मृत्यूदंड देणे सारखंच आहे. त्याग वधोवा विहितम. त्याग एखाद्या सत्पुरुषाचा, सज्जनाचा करणं, अंतःकरण त्याग करून टाक, तुझं तोंड पाहणार नाही. विसर्जय त्वाम स्वामित्व. विसर्जय म्हणजे त्याग करतो. कारण सत्पुरुषांसाठी, तुझ्यासारख्या सत्पुरुषांसाठी साधूनां तू उभयम समम. त्यागो वधो वा विहितम. त्याग किंवा त्याचा वध दोन्ही सारखेच आहेत, म्हणून मी तुझा त्याग करतो. किती कठोर अंतःकरण केलं असेल. प्रत्येक रामांचं अंतःकरण देव आहेत, भगवान आहेत, ते लक्ष्मणाविषयी किती कोमल असेल. पण फक्त कर्तव्य पालनासाठी कठोरता. धर्माच्या मर्यादात कर्तव्य पालन सर्वात मोठी जागा आहे. कर्तव्यानिति मे पार्थ निश्चितम मतमुत्तमम. 18व्या अध्यायात भगवान बोलले. कर्तव्यानिति मे पार्थ. कर्तव्य धर्मबुद्धी पूर्ण वाढण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्याकरता कर्तव्यबुद्धीने अखंड वागणारे प्रभू रामचंद्र आहेत. म्हणून वेळप्रसंगी कठोरता, किती ठिकाणी कठोरता आली. पितृआज्ञेने वनवासात गेले, जानकीला शुद्धी करायला सांगितली. लक्ष्मणाजातून जानकीला वनात सोडून दिलं गर्भवती असताना. किती कठोर अंतःकरण. पण हे धर्मपालनासाठी राजा रामाने केलेलं आहे. नंतर रामाने पुष्कळ शोक इत्यादी केला, हा भाग वेगळा आहे एक पती म्हणून. म्हणून भगवंतांचं दारुण हे नाव कठोरता, कर्तव्य पालनासाठी, धर्मपालनामध्ये कठोरता पालन करणारा ईश्वराचा अवतार असतोय. आणि अवतारामध्ये अत्यंत कठोरतेने भगवान हे धारण करतात. म्हणून दारुण शब्दाचा अर्थ जो अत्यंत कठोर आहे. आणि कठोर व्हावं लागतं हो. कठोरता का? प्रसंगी आता बघा, आपण एखाद्या लहान मुलाला ते चुकलं, होमवर्क नाही केलं, किंवा क्लासरूममध्ये टीचरने उभं केलं की होमवर्क झालं का, त्यांनी नाही म्हटलं, ते पाठीत रट्टा मारतात, उठबशा काढायला लावतात, क्लासच्या बाहेर उभं करतात. ही कठोरता. वास्तविक शिक्षकांचं विद्यार्थ्यांवर प्रेम नाही का? आहे. पण त्यांना दिलेलं काही काम नाही केलं, होमवर्क नाही केलं, वही दिली नाही वगैरे काही, किंवा वर्गात दंगामस्ती केली, तर अत्यंत कठोरतेने त्या वर्ग शिक्षिकेला म्हणा किंवा घरी आईवडिलांना म्हणा, त्या मुलाला दंड द्यावा लागतो. एक पाठीवर रट्टा मारावा लागतो, हातावर स्केल मारावी लागते. म्हणजे पूर्वीच्या दृष्टांत आहे. आता काही हे करता येत नाही, आता नाही करता येते, पण पूर्वी असं करत असत. छडी लागायची, छमछम मिळायची. ती कठोरता कर्तव्य पालनासाठी शिक्षकाला, आईवडिलांना वेळ प्रसंगी धारण करावी लागते. नाही तर प्रेम तर एरवी असतंच. आणि म्हणून भगवंतांचं नाव दारुण, याचा अर्थ अत्यंत कठोर कर्तव्य पालनाच्या वेळी भगवान होतात. मग त्यामध्ये नाती गोती, आई वडील संबंधी हे पाहत नाही. वेळ प्रसंगी लक्ष्मणासारख्या प्राणप्रिय भावाला सुद्धा भगवान मृत्यूदंड द्यायला तयार होतात, त्याचा त्याग करतात. आणि भगवंतांचं एक नाव 2 क्रमांकाचं ह्या श्लोकामधलं आपण पाहिलं, दारुण. 3 क्रमांकाचं नाव श्लोकातलं आहे, श्रोते हो, द्रविणप्रदाह. द्रविण शब्दाचा अर्थ धन असा होतो. धन देणारा. ज्याने जसे प्रयत्न केले, श्रम केले, मेहनत केली, त्याला तसं धन, त्याच्या कर्माचं फळ, दैवम चैवात्र पंचमम, त्याप्रमाणे देणारा. दोन्ही अंगांनी हे आहे. धन 2 प्रकारचं असतं. एक भौतिक स्वरूपाचं धन, एक पारलौकिक धन. भौतिक धनामध्ये घर, दार, भूमी, सुवर्ण, वस्त्र, अन्नधान्य, हे सगळं लौकिक किंवा भौतिक धन आहे. सगळे बँक बॅलन्स, शेअर्स वगैरे, ज्याला श्रीमंत म्हणतात या खूप समृद्धी म्हणतात, ऐश्वर्यवान म्हणतात. व्यवहारामध्ये हे सगळं भगवान देतात. द्रविणप्रद हे देतात भगवान. भगवान काही जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे पारलौकिक पुससी काही. ऐहिक वाईट असावा असं परमार्थ कधीही म्हणत नाही. पण जोडून या धन उत्तम व्यवहारे, यामध्ये सगळा आशय येतो. नाथ महाराज जे म्हणतात त्याप्रमाणे तो धन शेवटी पुरवणारा भगवानच आहे. द्रविणप्रद, धन पुरवणारा, देणारा. भौतिकातलं पण धन सगळं देणारा, कार बंगले गाड्या देणारा. आणि आध्यात्मिक धन, भक्ती, ज्ञान, सद्गुरूंची प्राप्ती, सद्गुण, दैवी गुण, हे सगळे करून देणारा. आणि वेळ प्रसंगी त्याच्या इच्छेप्रमाणे साधना पूर्ण झाल्यानंतर
त्याला भूमीला सुद्धा धन म्हणतात, स्थानाला धन म्हणतात. त्याला ते धन देणं, जसं उदाहरणार्थ भगवंताने ध्रुवाला काय दिलं आपणा सर्वांना कथा माहिती, आता विस्ताराने काही बोलायची नाही. पण त्याच्या तपश्चर्येनंतर 5 महिन्यांची तपश्चर्या आहे त्याची फक्त. सावत्राने त्याला अपमानित केलं आणि ध्रुवाने ठरवलं की मी जाईन वनात. नारद भेटले, नाम मिळालं, ओम नमो भगवते वासुदेवाय. हे भगवंत त्याला आता धन आहे, स्थानधन, त्याला अढळपद हवं आहे. आणि भगवंतांनी त्याला अढळपद दिलं आहे. हो, ध्रुवचरित्र विस्ताराने आहे 4थ्या स्कंदात भागवताच्या. भगवंतांनी त्याला अढळपदी अंबरात बसविले ध्रुवाला, संकटात पीतांबर दिला द्रौपदीला. हे वर्णन केले. धन, वस्त्रधन द्रौपदीला दिलं ना. तिला त्या वेळेला, त्या क्षणाला वस्त्राची अत्यंत गरज होती, कारण तिच्या अंगावरचं एकमेव वस्त्र दुःशासन फेडीत होता. भगवान तिला अखंड वस्त्र पुरवित होते. वस्त्रावतार, अंबरावतार घेतला, वस्त्रधन तिला पुरवलं. आणि त्याचप्रमाणे आध्यात्मिक मार्गामध्ये मोक्षधन सुद्धा त्याला धनच म्हणतात. ते धन भक्तांना त्यांच्या निष्काम उपासना आणि निष्काम कर्माचं फळ म्हणून पुढे भगवान त्याला देतात. आधी ते करावे कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासकाला सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षाची पावणे, मोक्षधन. ह्या अशा प्रकारच्या साधनेमधून भक्त जर गेला तर मोक्षधन सुद्धा देतात. तुकोबांनी याला मोक्षधनच म्हटलं आहे. जुनाट हे धन, त्याला जुनाट धन म्हणजे मोक्षधनाला. जुनाट म्हणजे जुनं, सनातन आहे, अनादी आहे. तुकाराम महाराजांच्या एका अभंगात चरण आहे की खूप जुनं धन आहे, खाता आले, जुनाट हे धन खाता आले फार. संपलं नाही म्हणतात. जुनाट हे धन अंत नाही पार, खाता आले फार संपले नाही, संपतच नाही. म्हणून असं न संपणारं धन अक्षय धन ज्याला म्हणतात, मोक्षधन, स्वरूपधन. त्या त्या जीवाला मी परमात्मा ही जाणीव. धन म्हणजे असं काही हातात आणायचे रुपये 500 रुपये घे असं नाही. तूच ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषय अनुमान भ्रम धरूच नको. श्रीराम दासबोधात रामदास साहेब म्हणाले. सद्गुरू शिष्याला सांगतात आहे असाच ईश्वरी जीवाला मोक्षधन देतो. आणि म्हणून भगवंतांचं एक नाव 4 क्रमांकाचा आपण विचार करत होतो. द्रविणप्रदाह या प्रकारचे नाव आहे. 5 क्रमांकाचं नावाकडे वळू आपण. 5 प्रकारांचं नाव आहे. 5वं नाव या श्लोकामधलं दिविस्पृक्. दिवी म्हणजे आकाश, स्पृक् म्हणजे त्याला स्पर्श करणारा. आकाशामध्ये सगळ्यात उंच काय आहे आपल्या आध्यात्मिक कल्पनेप्रमाणे? सर्वात उंच काय? 14 भुवन आहेत ना, सर्वावरती लोक आहेत. ही पृथ्वी, खाली काही लोक आहेत, पाताळ लोक इत्यादी खाली आहेत, त्यांचे नाव आहेत. आणि वरती सुद्धा ओम भुवा, ओम भू, ओम भुवा, स्वाहा, जपा, सपा अशी वरती 7 लोक आहेत. 7 भुवनवर 7 खाली 14 भुवनांचं हे ब्रह्मांड आहे. वरती स्वर्ग आहे असं मानतो, वैकुंठ, स्वर्ग. स्वर्ग लोकाच्या वरती वैकुंठ आहे. पण दिविस्पृक् म्हणजे आकाशातल्या सर्वात वरच्या लोकांना स्पर्श करणारा. स्पृक् म्हणजे स्पर्श करणारा, म्हणजे स्वर्गाला स्पर्श करणारा असा अर्थ केला आहे भाष्यामध्ये. दिवी म्हणजे स्वर्ग, आकाश, जो स्वर्गात राहतो. किंवा दुसरा अर्थ केला आहे आचार्यांनी भाष्यामध्ये, ज्याची कीर्ती स्वर्गापर्यंत पोहोचलेली आहे असा. विराट रूप, विश्वरूप आपण संकल्पना ऐकली याच्या आधी 2-3 नावांमध्ये. ती आहे विश्वरूप दर्शन 11वा अध्यायाचा भगवद्गीतेचा. आणि भगवंतांचं जे विराट रूप सोपाधिक ब्रह्मामध्ये सर्वात मोठं विश्वरूप, त्यामध्ये भगवंतांनी असं काही रूप धारण केलं की त्यांनी संपूर्ण आकाश व्यापून घेतलं. स्वर्गापर्यंत वाढता वाढता वाढे भेदिले सूर्यमंडळात. सूर्यमंडळाच्या वर स्वर्ग आहे, त्याच्यावर वैकुंठ लोक आहे. दिविस्पृक् या सर्व लोकांना, आकाशातल्या सर्व लोकांना स्पर्श करणारा, म्हणजे इतका मोठा असणारा. किती मोठा आहे परमात्मा? तुकोबांनी त्याचं वर्णन केलं आहे. अनोरणीयान महत्वमयीयान आत्मा से जंतोर निहितो गुहायाम अशी श्रुती आहे, कथश्रुती. अनोरणीयान महत्व, अतिशय मोठा. विश्वरूपामध्ये भगवान खरंच किती उंच मोठे, किती मोठे आहेत आपल्याला अंदाज येत नाही. अर्जुनालाच तर नाही आला.
म्हणून तुला दिव्य दृष्टी देतो रे बाबा. मग बघ माझं स्वरूप आहे किती उंच आहे, मी स्वर्गापर्यंत गेलो की नाही बघ. म्हणून भगवान अर्जुनाला म्हणतात दिव्यम ददामी ते चक्षुः पश्यमे योगमेश्वरम. तुला दिव्य चक्षु देतो. मग अर्जुनाने पाहिलं की अरे बाप रे, हा तर खरंच दिव्यस्पृक आहे. भगवंतांनी जेव्हा बळीराजाला 3 पावलं जमीन मागितली, त्याने दिली. आधीच संकल्प केला होता देईन देईन देईन. आणि मग जेव्हा आपलं शरीर जे लहानसं बटूचं शरीर होतं ते विशाल करायला सुरुवात केली. वर्णन असं आहे की एका पावलाने जमीन व्यापली आणि दुसऱ्या पावलाने सगळा स्वर्गलोक आणि स्वर्ग आणि सगळे लोक व्यापले. विराट झाला, मोठं विश्वरूप घेतलं. हे बली अवताराच्या वेळी घेतलं. आणि मग तिसरं पाऊल कुठे ठेवू वगैरे कथा आहे पुढे, ती मग त्याला पाताळात टाकलं वगैरे. पण दुसऱ्या पावलांनी भगवंतांनी सगळं स्वर्गलोक 7ही लोक व्यापून टाकले. इतका मोठा भगवान दिसतही नाही कोणाला, इतका उंच उंच तो स्वतःही पाहतोय बलिराजा. आणि त्याप्रमाणे ते रूप धारण केलं. दिव्यस्पृक, स्वर्गाला स्पर्श करणारं रूप, वैकुंठाला स्पर्श करणारं रूप. आणि म्हणून विष्णूंचं जे निवासस्थानच आहे, भगवान श्री विष्णूंचं निवासस्थान वैकुंठ आहे, ते सर्वांच्या वर आहे बरं का. या सर्वही 7 लोक वरचे आणि 7 खाली, 7ही भुवनांच्या वर वैकुंठ लोक आहे. तिथपर्यंत ज्याची व्याप्ती आहे, तिथपर्यंत ज्याचा स्पर्श आहे, त्याचं ठिकाणच आहे. कुणाचं नाव पाहणं चाललं आहे देवीस्पृक श्री विष्णूंचं किंवा कृष्णाचं, त्याचं राहण्याचं ठिकाणच आहे. इतका मोठा अवतार घेतो, स्वर्गाला स्पर्श करणारा आणि व्यापून असणारा, वैकुंठात राहणारा. म्हणून त्यांचं एक निवासस्थान या अर्थाने सुद्धा हे नाव आहे. 5 क्रमांकाचं दिव्यस्पृक. 6 क्रमांकाचं नाव आहे श्लोकातलं आहे. 7च नाव आहे श्लोकामध्ये. 6 क्रमांकाचं नाव आहे श्लोकातलं आहे सर्वदृक् व्यासः. सर्व म्हणजे सर्वदृक्, सर्व पाहणारा. विस्तार, व्यास शब्दाचा अर्थ वि अधिक आस म्हणजे विस्तार असा होतो. अत्यंत विस्तार व्यासांचा. कसा विस्तार? शरीराने म्हणून असा विचार नाही, बुद्धीनी, मनानी. या संपूर्ण जगतामध्ये श्रोते हो आज ज्योतकं वाङ्मय आहे, या सगळ्या वाङ्मयाला व्यासांचा स्पर्श आहे असं म्हटलं जातं. एक उक्ती आहे, व्यासोच्छिष्टम जगत्त्रयम. म्हणून सर्वदृक् व्यासः. सर्वदृक् शब्दाचा एक अर्थ दृष्टी असाही होतो, ज्ञान असाही होतो. सगळं ज्ञान ज्यांना आहे, व्यास म्हणजे ज्ञानाचाच अवतार. कुणाचा अवतार आहे? त्यांना भगवान वेदव्यास असं म्हणतात. श्रीमद भागवताच्या 1ल्या स्कंदामध्ये व्यासांच्या जन्माची कथा येते. ते महर्षी पराशर आणि सत्यवती आई यांच्या पोटी जन्माला आली अशी कथा आहे. त्रिकालज्ञ, जन्माला आल्यापासून त्रिकालज्ञ, अत्यंत द्रष्टे, अत्यंत न्यायी. आणि यांच्या नावावर सर्वात मोठं कर्तृत्व काय सगळ्यात पहिलं माहिती आहे? वेदराशी आधी एकच होता, पण सामान्यांना सर्वांना तो कळला नसता. म्हणून एका वेदाचे भगवान श्री वेदव्यासाने, भगवान अवतारच आहे, त्यांच्या अवताराविषयी श्लोक आहे भागवतामध्ये 1ल्या स्कंदात. द्वापरे समनुप्राप्ते, द्वापरे समनुप्राप्ते तृतीये युगपर्यये जात पराशराद्योगी वासव्या कलया हरे हे, असा श्लोक आहे तिथे. वासव्या कलये हरे म्हणजे भगवंतांचे कलावतार आहेत व्यास. भगवानच आहेत, भगवंतांचे कलावतार आहेत. आणि म्हणून त्यांना ती सगळी दृष्टी आहे, ज्ञान आहे. काय ज्ञान आहे? वेद एकच होता ना. महर्षी वेदव्यासानी, भगवान वेदव्यासानी या एका वेदाचे 4 भाग सर्वांच्या समजण्यासाठी, आकलनासाठी, समजून येण्यासाठी 4 भाग केले. त्यातही ऋग्वेदाचे 21 विभाग आहेत होते. 21 मंडलं त्याला म्हणतात. ऋग्वेदाचे 21 विभाग आहेत. यजुर्वेदाचे 101 विभाग आहेत. सामवेदाचे 1000 विभाग आहेत. आणि अथर्ववेदाचे तर 9 खंड आहेत. किती मोठं ज्ञान! व्यास शब्दाचा दृक् एक अर्थ ज्ञान असाच होतो. आणि खरं म्हणजे सगळी शब्दसृष्टी व्यासांपासून निर्माण झालेली असं वर्णन आहे. आणि म्हणून अशी एक उक्ती आहे, व्यासोब्रूते न संशया. व्यास जे बोलले त्याविषयी, व्यासांकडून जे बोलल्या गेलं, लिहिल्या गेलं, त्याच्यावर संशय घेऊ नये. संशयरहित जे ज्ञान त्यांचं आहे त्या ज्ञानाविषयी सामान्यांनी पण संशय घेऊ नये. व्यासोब्रूते न संशया, संशय घेऊ नये, श्रद्धा ठेवावी की हे खरं आहे.
आणि असं म्हणून दृष्टीरूप असलेले वेद व त्यांचा विस्तार करणारे भगवानच आहेत. म्हणून भगवंतांचं नाव सर्वदृक् व्यासः हे भगवंतांनी द्वापर युगामध्ये भगवान वेदव्यासाच्या अवतारामध्ये कार्य केलं, वेदांचा विस्तारही केला, प्रचारही केला, पुढे पैल जैमिनी इत्यादी शिष्यांकडून त्या शाखेचा विस्तार केला. असं पुष्कळ वर्णन तिथे आहे. आणि पहिलं जैमिनी वैशंपायन इत्यादींनी फार फार विस्तार केला वेदांचा पुढे. पण मुळात वेदराशी एक असलेला त्याचे 4 भाग करण्याचा सगळं हे सामर्थ्य, ही कला, हे सगळं व्यासांच्या नावावर आहे. म्हणून सर्वदृक् व्यासः हे नाव भगवान वेदव्यासांचं आत्ता आपण पाहतो आहोत. हे 6 क्रमांकाचं नाव सर्वदृक् व्यासः हे आहे. 7 क्रमांकाचं आणि आज जो श्लोक आपण चिंतनाला घेतला त्या श्लोकामधलं सगळ्यात शेवटचं नाव आहे वाचस्पती रयोनिजः. असं दोन्ही मिळून एकच नाव धरलं आहे. त्या दोन्हींचा संधी करून ते नाव केलं आहे. खरं यातही 2 नावं आहेत खरं म्हणजे, पण दोघं एकत्रित भाष्यामध्ये आणि आचार्यांनी वाचस्पती रयोनिजः असं एकच नाव बांधलं आहे. नावं 2 आहेत, वाचस्पती ही आणि अयोनिजः. आधी अयोनिजाचा अर्थ पाहून घेऊ. अयोनिज आपण सगळे जे आहोत सामान्य प्रजा किंवा सामान्य माणसं ज्यांचा जन्म होतो, हे आपण योनीतून जन्म आहे आपला. अयोनिज नाही, आपण योनिज आहोत आपण सगळे. पण भगवान योनिज नाहीत, ते अयोनिज म्हणजे माता पित्यांशिवाय त्यांचा जन्म होतो. आणि खरं म्हणजे भगवंतांच्या या सृष्टीवरती येण्याला काही कारण लागतं. अवताराची कारणमीमांसा खूप ठिकाणी आहे. पण त्यांनी एकदा ठरवलं की अवतार घ्यायचा आहे, ते प्रगट होतात. ते जन्माला येत नाही आपल्यासारखे. त्यांच्या आईवडिलांच्या पोटी, म्हणून भगवंतांना कोणत्याही अवतारात आईवडील आहेत. जसं कृष्ण अवतारात वसुदेव देवकी आई वडील आहेत, राम अवतारात दशरथ कौसल्य आहे, वामन अवतारामध्ये कश्यप अदिती आहेत, आईवडील आहेत. पण त्या आईवडिलांच्या शरीर संबंधातून भगवान उत्पन्न नाही होत. ते भागवतात असं वर्णन आहे, भगवंतांची जेव्हा वेळ आली 8वी वेळ, 7तांचा इतिहास आता बोलत नाही, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा भगवान शेषशाही परमात्मा वसुदेवाच्या अंतःकरणात प्रविष्ट झाले. त्यांच्या अंतःकरणात ते तेज देवकीच्या अंतःकरणात गेलं. आणि मग आता अवतार होणार भगवंतांचा, प्रगट होणार भगवान. तर 8 वर्षांची मूर्ती कारागृहामध्ये वसुदेव आणि देवकींच्या पुढे उभी राहिली. त्यांना सांगितलं की मी परमात्मा ईश्वर आहे, नारायण आहे. तुम्ही पूर्वपुण्य खूप केलं आहे म्हणून तुमच्या पोटी जन्माला येतो आहे. अयोनिजव शब्द पाहतो आहे आपण आधी. आणि त्यांना हेही सांगितलं सत्ययुगामध्ये तुम्ही पृष्णीगर्भ आणि सुतपा होतात. तुम्ही पृष्णी आणि सुतपा होतात. तपश्चर्या खूप केली तुम्ही दोघांनी की, आणि मला मी प्रसन्न झाल्यावर म्हटलं की तू आमचा पुत्र हो, पुत्र हो, पुत्र हो 3दा म्हटलं. मी तुम्हाला कबूल केलं, दिव्य तपश्चर्या केली, तेव्हा तुम्ही पृष्णी आणि सुतपा होतात. आता तुमच्या पोटी मी जन्म घेतो आहे, माझं नाव पृष्णी गर्भ ठेवा. त्यानंतर दुसऱ्यांदा तुम्ही कश्यप अदिती झालात, मी तुमच्या पोटी वामन म्हणून अवतार घेतला. आता तिसऱ्यांदा तुम्ही वसुदेव देवकी आहात, मी तुमच्या पोटी कृष्ण नावाचा अवतार घेणार. आणि हे भगवंतांनी कारागृहामध्ये वसुदेव देवकींना 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली असं वर्णन आहे. आणि त्यानंतर ती म्हणाली व देवकी की असा मुलगा, लोक म्हणतील काय भूत जन्माला, तू बाळ हो माझा. भगवान स्वेच्छेनी इत्यक्त्वा सिद्धरीन तृष्णीन भगवान आत्ममाया पितृसंपश्चदो सद्यो बभूव प्राकृत शिशु, असा भागवतात वर्णन आहे. बभूव प्राकृत शिशु, बालरूप नंतर धारण केलं, पण आधी 8 वर्षांची मूर्तीच प्रगट केली. असं रामावतारातही आहे, प्रगट केली. अवतार हा प्रगट होत असतो, जन्म नसतोय त्याला विष्णूला. त्यावेळेला आपण जन्म साजरे करतो, नाही असं नाही. कृष्ण जन्म, राम जन्म, दत्त जन्म, हनुमान जन्म, नरसिंह जन्म, अशा अवतारांचे जन्म आपण करतो साजरे. मग लौकिकात आपण सर्व गोष्टींना जन्मच म्हणतो, म्हणून देवाचे जन्म असं आपण म्हणतो. पण ईश्वराचे जन्म नसतात कधीच, अवतार असतात. आणि अवतार नेहमी स्वेच्छेने प्रगट होतो. त्याचं कारण आहे की तो जेव्हा अवतार घेतो परमात्मा, अयोनिज शब्दाचा आपण अर्थ पाहतोय नामाचा. अस्यापि देव वपुषो,
दशमस्कंदात भागवतात श्लोक आहे. अस्यापि देव पपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न भूतमयस्य कोपी. भगवंतांचा तनु किंवा देह पांचभौतिक नसतो आमच्यासारखा. पृथ्वी आप तेज वायू आकाश यापासून नाही, तो दिव्य असतो. तो दिव्य देह असतो भगवंतांचा. आणि दिव्य देह हा अयोनिज स्वेच्छेने धारण करणारा प्रगट होणारा भगवान. म्हणून भगवंतांचं नावच एक नावच वाचस्पती आणि अयोनिज. त्यापैकी संधी विग्रह करून अयोनिज म्हणजे आईवडील नसलेला, आईवडिलांपासून उत्पत्ती न झालेला, स्वेच्छेनी अद्यापि देव पौषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न भूतमयस्य को. स्वेच्छेने येतो आणि अवतार धारण करतो, म्हणून त्याचं नाव अयोनिज आहे. कशाचा संधी झाला आहे? वाचस्पती ही अयोनिज हा. आता वाचस्पती शब्दाचा काही थोड्या वेळा अर्थ पाहू आपण. वाचस्पती, वाच म्हणजे वाणी, आणि वाचस्पती शब्दाचा अर्थ वाणीचा स्वामी असा होतो. सर्वच इंद्रियांचा स्वामी भगवान आहे. मगाशी म्हटलं होतं नेत्रस्य नेत्र हा, श्रोत्रस्य श्रोत्र हा श्रुती आहे. सर्व इंद्रियांचा स्वामी भगवानच आहे. तसा तो वाणीचाही स्वामी आहे. वाणी म्हणजे वाचा, चारे वाचा म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी, आणि चार तिचे प्रकार तिच्या स्थानांप्रमाणे केलेला आहे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. वैखरी वाणी कोणती आहे? आपण जी उच्चारतो, जिभेतून मुखातून जी उच्चारतो ती वैखरी वाणी. जिभेतून निर्माण होणारी वाणी ती वैखरी. मध्यमा कंठातून निर्माण होते. पश्यंती हृदयातून येते. आणि परा नाभिस्थानातून उत्पन्न होते असं वर्णन आहे. आणि वाणीचा स्वामी, या चारही वाणींचा स्वामी परमार्थ आहे. आपल्याला विस्ताराने काही चार वाणींचा आज विचार नाही करायचा आहे, पण या चारही वाणींचा स्वामी. स्वामी याचा अर्थ या चारही वाणीवर ज्याची सत्ता आहे, स्फूर्ती आहे, ज्याच्यामुळे ही वाणी प्रगट होते, म्हणून तिचा स्वामी म्हणून वाचस्पती. तुकाराम महाराजांचा अभंग आहे की मी नाही बोलत बरं. त्यांना दृष्टाने विचारलं की महाराज तुम्ही अभंग कसे काय रचता, तुम्ही तर शूद्र आहात. त्यांच्यावर आक्षेप आला की तुम्ही शूद्र असून कसं काय अभंग रचना करता. तुकाराम महाराज अत्यंत प्रेमाने आणि आनंदाने म्हणाले, मी नाही रचतो का. साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी. साळुंकी नावाचा पक्षी आहे. साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, बोलविता धनी वेगळाची असे. ती नाही बोलत. बघा आपले अनुभव असेल, किती प्रकारचे पक्षी आपल्याला दिसतात. सगळे नाही पाहू शकत आपण. जलजा नवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षी नाही, 10 लाख प्रकारचे पक्षी आहेत, पण काय दिसतात आपल्याला. प्रत्येकाच्या घरी जे काही अंगण झाडं असतील ते येतात. आमच्याकडे घरी औदुंबराचं झाड आहे, त्याच्यावर कधी पोपट येतात, कधी चिमण्या बसतात, कधी चक्रवाक पक्षी बसतात. असे वेगवेगळे पक्षी वेगळे इतके सुंदर आवाज करतात की असं वाटतं की बोलतात आहे का. साळुंगी मंजुळा बोलतसे वाणी तिचं नाव घेतलं आहे, पण कोकिळाही मंजुळच बोलते, चिमणी पण मंजुळ बोलते. आणि त्यांना जातीतल्या इतरांना ती भाषा कळते. काही माणसांमध्ये सुद्धा हे सामर्थ्य येतं की पशुपक्ष्यांची भाषा ज्यांना कळते अशी माणसं असतात काही. पण त्याचा स्वामी कोण आहे? कुणाची वाणी असो, पक्ष्यांची वाणी आपल्याला मधुर वाटते. पोपट सकाळी बोलले, कोकिळा सकाळी उठल्यावर कोकिळेचा आवाज ऐकायला किती छान शांत आवाजात वाटतं. आपण सगळे अनुभव घेतोच आहे. आणि या सर्वांच्या मुखातून जी वाणी निघते त्यांची ती वाणीच आहे. चिवचिव म्हणा, काय कोकिळा कुहू कुहू करते, ही वाणीच आहे. आपल्याला ज्ञात होत नाही, कळत नाही, आज जाऊ दे. आपल्या सगळ्यांच्या वाणीचा स्वामी म्हणून त्याचं नाव वाचस्पती असा आहे. पहिला एक अर्थ याचा असा आहे, सर्वांच्या वाणीचा स्वामी म्हणजे वाणी ज्याच्या अधीन आहे, ज्याच्यामुळे ते प्रगट होते. बोलविता धनी वेगळाची असे. देह नुसता आहे, कंठ दिला आहे, स्वरयंत्र आहे, पण त्यातून आवाजच जरी निघाला नाही, तो आवाज, नाद, शब्द बाहेर पडण्याची कमया करणारा प्रत्येकाच्या वाणीला स्वामी असलेला परमात्मा करतो. आमच्या ध्रुवचरित्रामध्ये ध्रुवानी भगवंतांनी जेव्हा दर्शन दिलं त्याला तपश्चर्यानंतर स्तुती केली आहे भगवंतांची. त्या स्तुतीमध्ये पहिला श्लोक असा आहे, योंत प्रविश्य मम वाच इमाम प्रसुप्ताम. हे भगवंता,
तुझी स्तुती मला करायची आहे, पण शब्द येत नाही आहेत. कशी स्तुती करू? तू प्रगट झाला आहे. सगुण रूप भगवंतांना दिसल्यानंतर आपली बुद्धी प्रत्येकाची अशी स्तंभित होते, कंपित होते, कळत नाही, काय बोलावं कळत नाही. देवा तूच माझ्याकडून बोलवून घे. येऊन तर प्रविश्य मम वाच इमाम प्रसुप्ताम, की जी माझी वाणी झोपलेली आहे. सगळेच इंद्रियन वाणी, विशेषतः तुझी स्तुती वाणीने करायची आहे ना मला, वैखरीने. ती झोपली आहे, सुप्त म्हणजे झोपलेली आहे, तिला जाग कर आणि माझ्याकडून तुझी स्तुती करवून घे, कारण तू वाणीचा स्वामी आहेस. सगळ्या इंद्रियांविषयी वर्णन आहे तिथे. आपला विषय वाणीचा सूर्य म्हणून तेवढं बोलतोय आपण, नाही तर श्लोक मुळात असा आहे, योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. सगळीच इंद्रिय सुप्त असतात जोपर्यंत परमात्मा तिथे येऊन त्या इंद्रियांना स्वामी असल्यामुळे ती शक्ती प्रदान करत नाही. ती इंद्रिय झोपलेली असतात. आणि असा इथे वाणीचा विषय आहे. वाचस्पती सर्व प्राण्यांच्या वाणीचा स्वामी, मनुष्याच्याच नाही, आणि म्हणून वाचस्पती आहे त्याचं नाव आहे. शिवाय सत्याप्रमाणे नेहमी बोलतो, सत्याप्रमाणे नेहमी जो बोलतो त्यासुद्धा वाचस्पती म्हणतात. दुसरा अर्थ. तिसरा अर्थ, उत्तम बोलतो. पुष्कळांना उत्तम वक्तृत्व कला असते. म्हणजे एखाद्या वेळी जर एखादं भाषण झालं, टिळकांचं आहे, विवेकानंदांची उदाहरणं आहेत, बाळशास्त्री हरदास आहेत, अपवृद्ध आहेत, पुष्कळ माणसं होऊन गेली, आजही आहेत, राम शेवाळकर आहेत, आपल्या विदर्भाचा विचार केला तर हे सगळे फार प्रभावी वक्ते होते. एक वक्तृत्व धारदार, पाठांतर खूप, आणि एक काहीतरी छटा वक्तृत्वाची अशी की प्रभाव पडणारच, प्रभावी वक्तृत्व असलेली. आणि अशा प्रभावी वक्तृत्व असणाऱ्या माणसांना मग उपाधी देतात, पदवी देतात, विद्या वाचस्पती. विद्येची देवता वाणी, वाणीची देवता सरस्वती ज्यांच्या मुखावर आहे त्यांना एक तर सरस्वती पुत्र म्हणतात, की विद्या वाचस्पती म्हणतात. वाचस्पती शब्द तिथे सुद्धा वापरतात, कारण वाणीचा एक अर्थ विद्या असाही आहे. विद्या वाचस्पती, वाणीचा शब्दच विद्या असा अर्थही आहे. विद्येचा स्वामी जो आहे म्हणून त्याचं एक नाव वाचस्पती अयौनिजः. उत्तम वक्त्याला विद्या वाचस्पती म्हणतात. श्रोते हो, विद्या वाचस्पती हे भगवंताचं नाव अयौनिज नावाला जोडले. हे ते दोन वेगळे नाव नाही आहेत, दोन्ही मिळून एक नाव केलं आहे भाष्यामध्ये. विद्या वाचस्पती ही अयौनिजः, पण वास्तविक मुळात ही दोन नावं आहेत. म्हणून दोनचा आपण थोडा वेगळा विचार करण्याचा प्रयत्न केला. अयौनिज म्हणजे भगवंत आईवडिलांकडून त्यांचा जन्म होत नाही, जसा सामान्य माणसांचा या सृष्टीमध्ये होतो. सगळे योनिज असतात, योनीपासून निर्माण होणारे असतात, पण भगवान ह्या प्रकारातले नाहीत. स्वेच्छामयश्च न भूतमयश्च कोपी. अजून एक कारण आहे की भगवान प्रगट का होतात आणि आपल्यासारखे जन्म का घेत नाहीत. आपल्यासारख्या सामान्य माणसांचे जन्म हे पूर्वजन्मकर्मातल्या वासनांप्रमाणे असतात. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, तुकोबांचा अभंग आहे. भगवंतांना वासनाच नाही. म्हणाल मग त्यांना आधी काही त्यांनी जन्म घेतले तर तेव्हा वासना आहे का? नाही. जन्मकर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नयती मामेती सोय. भगवान येतात अवतारात, पण ते वागतात कसे? पद्मपत्र निवांबसा. कार्य करतील, कर्तव्य करतील, पण अंतःकरणाला काही धक्का त्यांच्या लागत नाही. अंतःकरण विचलित होत नाही, वासना शिल्लकही राहत नाही. म्हणून वासनेच्या संगे भगवंतांचा जन्म नसल्यामुळे, स्वेच्छेने असल्यामुळे त्यांचं नाव अयौनिज आहे. या अयौनिज नावाचा संपर्क आणि संग वाचस्पती नावाशी लावून दिलेला आहे. म्हणून भगवंतांचं दोन्ही मिळून एकत्र नाव जे इथे आपल्यासमोर आलेलं आहे, दोन्ही एकत्र, वाचस्पतीही आणि अयौनिजः, या दोन्ही मिळून हे जे नाव तयार झालं, वाचस्पती र योनिजा, विसर्गाचा र झाला, वाचस्पती र योनिजः, असं भगवंतांचं या श्लोकामधलं 7 क्रमांकाचं नाव आत्ता आपण पाहिलं. सुरुवात आपण केली. आज उपक्रमाकडे पुन्हा एकदा येऊ. भगवन नामाचा महिमा सांगताना ब्रह्मचैतन्य महाराज असं म्हणाले की मनुष्याने केलेल्या पापकर्मांचा विचार यमधर्म ठेवतात
आणि भगवंतांचं नाम ज्यांनी घेतलं, नामाचा हिशोब स्वतः भगवान ठेवतात, स्वतः भगवान ठेवतात. आणि म्हणून भगवानच जर आपल्या नामाचा विचार ठेवणार आहेत तर भगवंतांचं नाम अखंड घेत राहावं. पुढे सकामता निष्कामता हा भाग आहे अजून, पण त्याला आपण आज नाही स्पर्श करू. सकामतेने घेता येतं, निष्कामतेने घेतं. कसंही केलं तरी नाम हे श्रद्धेने घेत गेलो, प्रेमाने घेत गेलो, नाम फलं दिली अशा राहत नाही. हा नामाचा महिमा आहे. म्हणून काल आपण सुरुवात यांनी केली होती, नामाचा महिमा जाणे शंकर, जना उपदेशी विश्वेश्वर, अखंड राम 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 राम. श्रोते हो, याप्रमाणे सुधन्वा अखंड परशुर दारुणो द्रविणप्रदः दिविस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पती रयो निजहा. हा श्लोक आज आपण चिंतनाला घेतला, ज्यामध्ये भगवंतांची 7 दिव्य नावं होती. सुधन्वा, खंड परशु, दारुण, द्रविणप्रद, दिविस्पृक्, सर्वदृग्व्यास आणि वाचस्पती रयो अयोनिजहा अशी 7 नावांचा आपण आज विचार यथामती यथाशक्ती केला. आज या 61व्या श्लोकावर 7 नावांच्या आधाराने आपण केलेलं चिंतन भगवंतांच्या आणि सद्गुरूंच्या चरणी मी अर्पण करतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.